नमस्कार, अन्नपूर्णा रेसिपी या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत। आज आपण बनवणार आहोत एक छान अशी रेसिपी बनवणार आहोत जी आपण सणाला किंवा नैवेद्यासाठी सुद्धा बनवू शकतो। अतिशय चविष्ट अशी ही रेसिपी आहे की जी घरामध्ये सगळ्यांना आवडेल अशी ही रेसिपी आहे। आज बनवणार आहोत आपण। त्यासाठी मी एक वाटी रवा घेतलेला आहे। ही वाटी जी आहे ती तुम्ही बघू शकता। एवढे वाटी भरून मी एक वाटी भरून रवा घेतलेला आहे। आता हा रवा आपण एका भांड्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। त्याच वाटीने आपण दूध देखील मोजून घ्यायचे आहे। एक वाटी रवा आहे तर आपण 2 वाट्या त्यासाठी दूध त्यात मिक्स करणार आहोत। आता हे मिश्रण छान आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपण हे झाकून द्यायचे आहे। अर्धा तास आपल्याला ते छान झाकून ठेवायचे आहे। आता इकडे आपण दुसऱ्या साईडला घेणार आहोत। एक वाटी साखर घेणार आहोत। त्याच वाटीने ज्या वाटीने आपण रवा घेतलेला आहे तीच वाटीने आपण साखर पण तेवढीच घेणार आहोत। जेवढा रवा तेवढीच साखर घेणार आहोत। आता इकडे तुम्ही बघू शकता की आपला अर्धा तास झालेला आहे आणि आपला रवा पण छान भिजलेला आहे। असा मऊ असा छान रवा आपला होऊन जातो भिजल्यानंतर आणि त्याला असं छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। आता आपण गॅसवर कढई ठेवायची आणि ती गरम झाल्यानंतर त्यामध्ये त्याच वाटीने आपल्याला तूप पण मोजून घ्यायचं आहे। एक वाटी तूप आपल्याला घ्यायचं आहे आणि त्यात आपल्याला जे ड्रायफ्रूट्स आहेत ते फ्राय करून घ्यायचे आहे तसे। आता इथे ड्रायफ्रूट्स पण आपले झालेले आहेत। आता तूप गरम झालेले आपलं त्याच्यामध्ये आपण जी एक वाटी साखर घेतलेली होती ती साखर त्यात टाकायची आहे आपल्याला त्या तुपामध्ये। आता आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती लो करायची आहे आणि सारखं आपल्याला ते स्टीर करत राहायचं आहे। जोपर्यंत आपली साखर पूर्ण मेल्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला ते स्टीर करत राहायचं आहे कंटिन्यू। आता इथे तुम्ही बघू शकता की साखरेचा कलर चेंज झालेला आहे। तोपर्यंत आपल्याला ते स्टीर करत राहायचं आहे। आपण त्यात जाड साखरेच्या ऐवजी पावडर शुगरचा देखील वापर करू शकतो। आता जे मिश्रण आहे आपण जे भिजत ठेवलेला होता रवा अर्धा तास दुधामध्ये ते मिश्रण त्यात मिक्स करत राहायचं आहे। थोडं थोडं जे मिश्रण आहे ते टाकत राहायचं आहे त्यात आणि ते आपल्याला मिक्स करत राहायचं। एकदम सर्व टाकायचं नाही, थोडं थोडं टाकत राहायचं आणि असं मिक्स करत जायचं। आणि आपण ते जे तूप आहे त्याच्यामध्ये आपण जी साखर मेल्ट केलेली आहे तर ते मिश्रण अतिशय गरम असतं ते तेल आपलं तूप। तर त्यामुळे ते आपल्याला त्याच्यामध्ये जे आपण रवा टाकतो रव्याचं जे मिश्रण टाकतो तर ते आपण टाकत असताना गरम याच्यामध्ये तर ते असं उडत असते। त्याच्यामुळे आपण थोडे हळूहळू टाकायचे आहे, थोडं थोडं टाकायचं आहे। एकदम सर्व टाकून द्यायचे नाही आहे एकाच वेळी। आता इथे तुम्ही बघू शकता की हे मिश्रण आपण छान मिक्स करून घेत आहोत आणि त्यानंतर आपल्याला त्यात जे ड्रायफ्रूट्स आहेत आपण जे तळून घेतलेले आहेत तर ते त्यात मिक्स करून द्यायचे आहे। त्यानंतर 3-4 मिनटं आपल्याला ते झाकून ठेवायचे आहे। त्याच्यावर झाकण ठेवून छान थोडा वेळ होऊ द्यायचा आपल्याला आणि गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे। आता इथे तुम्ही बघू शकता की आपला माखंडी जो हलवा आहे तो बनवून तयार झालेला आहे। तुम्ही हा हलवा निश्चित करून बघा। एकदा केला तर ते तुम्ही पुन्हा पुन्हा करणार इतका छान हा हलवा लागत असतो। प्रसादाला असेल किंवा सणाला असेल तर तुम्ही अशाच पद्धतीने हलवा तयार कराल। एकदा करून बघा। माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच या चॅनलवर मी शिंगाड्याच्या शिऱ्याची रेसिपी पण टाकली आहे आणि आपण जो प्रसाद करत असतो सत्यनारायणच्या दिवशी त्याची रेसिपी पण टाकली आहे। तर तुम्ही ह्या चॅनलवर जाऊन बघू शकता। थँक्यू।